अकारण करुणा अरुणालय भक्तवत्सल प्रभू श्री बालकृष्ण भगवंताची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण या पवित्र अशा ग्रंथामध्ये आज आपण अर्थात श्रीमद भागवत रूपी अथांग अशा भक्तीच्या महासागरामध्ये आपण सर्वजण आज प्रवेश करत आहोत। कथेचा आजचा प्रथम दिवस, पहिला दिवस। खऱ्या अर्थाने अशी एक म्हण आहे की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। प्रभू श्री रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने, हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादाने या नांदेड जिल्ह्यामधील तालुका भोकर मोजे सायाळ या गावामध्ये कथेचे हे 12वे वर्ष आणि एकदा याकरिता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। या टाळ्या का वाजवल्या असा आपल्याला प्रश्न नक्कीच पडला असेल, पण या टाळ्या का वाजवल्या याच्या मागचं कारण माहितीये? या मागचं कारण असं आहे महाराज की बऱ्याच गावामध्ये सप्ते चालू होतात आणि बंदही पडतात। कोणी 1 वर्ष करतं, कोणी 2 वर्ष करतं, पण भाग्यवान आहात आपण सर्वजण की आपण अविरत या कथेचा जो हरिनाम सप्ताह आहे तो अविरत चालू ठेवला, याकरता ह्या टाळ्या वाजवल्या। म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे, फार गोड शब्द आहेत ते, सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है लेकिन वह टूट भी जाते हैं। सपने तो हर कोई सजाता है लेकिन वह टूट भी जाते हैं, लेकिन ऐसे हरिनाम, ऐसे कथा, ऐसे सप्ताह वही कर पाता है जिस पर मेरा ये बाके बिहारी मेहमान होता है। त्याच्या कृपेशिवाय या जगामध्ये काहीच होऊ शकत नाही आणि त्याच्या कृपाशीर्वादाने आपण या ठिकाणी कथा करत आहोत। आणि या सप्ताहाच्या आजचा जो पहिला दिवस आहे ना, म्हणजे या सप्ताहाचा हे वर्ष जे आहे ना, हे 12वे वर्ष आहे। आणि 12 वर्षाचं काय असतं? एक तप। आणि प्रथम तपपूर्ती निमित्त देवानी हनुमंतरायांनी माझी निवड केली, हे माझं परम सौभाग्य आहे। आणि याकरिता मी आपणा समस्त ग्रामस्थांची ऋणी आहे। त्या प्रत्येक जीवाला धन्यवाद आहेत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही जी मंडळी आलेली आहेत, आसपासच्या परिसरामधील, गावामधील आलेली ही सर्व, प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती, म्हणून या सर्व श्रोते मंडळीच्या चरणी माझे सर्वप्रथम प्रणिपात आणि आपणा सर्वांना माझा गोड गोड श्री राधे। आणि या ठिकाणी त्याचबरोबर गावाची अधिष्ठात्री देवता, आपल्या गावातील मंदिर ज्यांचं आहे ते आहेत हनुमानजी महाराज। त्या हनुमंतरायांच्या चरणावरती सुद्धा माझं या ठिकाणी वंदन आहे। शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। महाराज, आपण जो ग्रंथ श्रवण आपण 7 दिवस करणार आहोत, ज्या ग्रंथामध्ये आपण आज प्रवेश करत आहोत, पण त्या ग्रंथामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी आपण जे म्हणतो ना, एखादी व्यक्ती आपल्या गावामध्ये ती किती मोठी आहे हे कसं ओळखणार आपण, कसं कळणार आपल्याला? त्याचं काय आपलं इंट्रोडक्शन किंवा ओळख जी म्हणतात ना, ती आपल्याला करून द्यावी लागते। हा जो आपण ग्रंथ आपण 7 दिवस श्रवणपान करणार आहोत किंवा रसपान करणार आहोत, हा ग्रंथ नेमका आहे काय? व्यास महर्षींनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण निर्माण केले। आपण पुढे श्रवण करणारच आहोत, पण ह्या ग्रंथामध्ये जी कथा आज आपण श्रवण करणार आहोत ना, ती कथा म्हणजे श्रीमद भागवताचं काय आहे
महात्म्य आहे. श्रीमद भागवताचं प्रथम दिनी महात्म्य श्रवण करावं लागतं. का करावं लागतं, का केलं जातं पहिल्या दिवशी महात्म्य? या मागचं कारण असं की श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे 18 पुराण आहेत, पण या 18 पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ जो ग्रंथ कुठला असेल तर तो आहे श्रीमद भागवत महापुराण. आपण 17 पुराण पाहिले, गरुड पुराण, शिव महापुराण, परंतु श्रीमद या शब्दाने ज्याला तिलक लावलेला आहे तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. अशा या श्रीमद भागवताचं महात्म्य या 17 पुराणांनी गायलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्याचं महात्म्य पद्म पुराणाने गायलेलं आहे तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. असा हा जो श्रीमद भागवत ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ नेमका करतो काय? लक्ष देऊन ऐका. एक ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, जो छोटा आहे, 700 श्लोकांचा आहे. या श्लोकामध्ये तुम्हाला ज्ञान ऐकायला मिळेल. असा कुठला प्रश्न नाहीये की ज्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. समस्त जगातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. आणि जीवन कसं जगावं ज्याच्यामध्ये शिकवलं जातं तो ग्रंथ म्हणजे रामायण आहे. आणि जीवन जगावंही कसं आणि मरावंही कसं ज्याच्यामध्ये शिकवलं जातं ना तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. बोलिये श्रीमद भागवत महापुराण की जय. असा हा श्रीमद भागवत महापुराण आहे. श्रीमद भागवत एक विशुद्ध प्रेमशास्त्र आहे, ज्याला पंचम वेद म्हटलं जातं. ज्या ग्रंथामध्ये भगवंताची कथा कमी पण भगवंताच्या भक्ताची कथा जास्त आहे तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. आपल्या जीवनातील चिंता कशी नष्ट व्हावी आणि भगवंताचं चिंतन कसं वाढावं ज्याचं विशेष भर ज्याच्यामध्ये दिला जातो ना तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. बघा, हा ग्रंथ म्हणजे सामान्य ग्रंथ नाहीये. ऐकताय ना आपण सर्वजण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस दशम स्कंदामध्ये पुढे कथा आलेली आहे, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला जात होते, निजधामाला जात असताना त्यांच्याजवळ उद्धवजी होते. उद्धवजी म्हणतात, हे प्रभू, तुम्ही आता आपला अवतार कार्य संपवत आहात, तुम्ही निजधामाला जात आहात, पण तुम्ही गेल्यानंतर या कलियुगातील जीवाचं कसं होईल? ह्या जीवाला तुम्ही आहात म्हणून विश्रांती आहे, तुम्ही दिसताय, सर्वांच्या समोर वावरताय, तो आनंद आहे, ते मुक्तीचं साधन म्हणजे तुम्ही स्वतः आहात. पण भगवंता, तुम्ही आता इथून जर निघून गेलात तर पुढील जीवांचं कसं होईल? त्यांचं कल्याण कोण करेल? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की हे उद्धव, हे उद्धवा, मी कुठे जातही नाही आणि मी कुठे येतही नाहीये. फक्त मी माझा अवतार कार्य संपवतो आहे, पण मी इथून पुढे जे जीव आहे या कलियुगातील प्रत्येक जीवाचा उद्धार करण्याकरिता, प्रत्येक जीवाचं संकट मुक्त करण्याकरिता, त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता, चैतन्य स्वरूपाने त्यांच्या सोबत राहण्याकरिता मी माझं तेज या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये समाविष्ट करत आहे आणि या ग्रंथाच्या स्वरूपाने या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या सोबत असणार आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेज स्वरूपाने या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये समाविष्ट झाले. बोलिये श्रीमद भागवत महापुराण की जय. असा तो महान श्रीमद भागवत ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ कधी श्रवण केला जातो, का श्रवण करावा आणि हा श्रवण केल्यास काय होतं, याला श्रवण करण्याचे नियम काय आहेत? खर तर कथा आपण पहिला दिवस आहे, पण कथा श्रवण करण्याचे काही नियम आहेत. त्यातील पहिला कलियुगातील नियम असा की कथा श्रवण करत असताना मोबाईल तुमचा सायलेंट असावा,
त्याचा थोडक्यात गळा दाबावा, म्हणजे तो ओरडणार नाही. आणि शास्त्रोक्त नियम असा, 7 दिवस आपण कुणाचीही निंदा, राग, द्वेष करणार नाही. श्रीमद भागवत ग्रंथ असा आहे की या ग्रंथाच्या श्रवणाने माणसाची मुक्ती होते. त्याला कथेच्या शेवटी भगवंत मुक्ती प्रदान करतात की संसार रूपी भवसागरातून तरुण जायचं असेल तर तुम्हाला श्रीमद भागवत तुम्हाला श्रवण करावं लागेल. पण श्रवण करत असताना कसं श्रवण करावं लागेल? एकाग्र होऊन आपण पुढे आतमध्ये धुंदुली यांची कथा श्रवण करणार आहोत. या धुंदुकारीला मुक्ती मिळाली. प्रथम धुंदुकारीला नेण्यासाठी विमान आलं, पण बाकीच्यांना विमानामध्ये घेतलं गेलं नाही. का नाही घेतलं गेलं? कारण की कथा श्रवण करण्याचा नियम असा आहे की 7 दिवस आपण जी कथा श्रवण करणार आहोत ती कथा श्रवण केल्यानंतर घरी गेल्यानंतर त्या कथेचं मनन झालं पाहिजे. काय सांगितलं महाराजांनी, कथेमध्ये काय बोलल्या, कुठली कथा सांगितली, याचं परत चिंतन करणं. आणि ते चिंतन करत असताना त्यातील काही नियम असतील ते आपल्या आचरणात तुम्ही जेव्हा आणाल ना, तेव्हा 7व्या दिवशी नुसतं धुंदुकारीला विमान नाही तर तुम्हाला सुद्धा न्यायला येणार. पण त्या नियमाने तुम्ही कथा श्रवण केली तर. पण श्रीमद भागवत हे हा जो ग्रंथ आहे ना, हा एवढा पुनीत आहे. आज तुम्ही संकल्प घ्या की माझ्या जीवनामध्ये मी हा नियम बदलणार आहे. आणि मी या व्यास गादीवर बसलेली आहे, तर या व्यास गादीवरून तुम्हाला मी शब्द देते, तुम्ही मागाल तो हा कृष्ण देणार आहे. पण त्या नियमाने, त्या न्यायाने तुम्ही कथा श्रवण केली पाहिजे. कारण की हा ग्रंथ सामान्य ग्रंथ नाहीये. आरतीमध्ये म्हटलेलं आहे, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते अनन्य होता या शरण खचित गणे मरण त्रिताप जाती रे शांती नाई वदती कृष्णपती देवा माता आपण पाहतो जीवनामध्ये एखादी व्यक्ती जीवनामध्ये अपघातामध्ये जाते, तिचा अकाली मृत्यू होतो, अपघात होतो. एखाद्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहते, जीवन जगायची इच्छा असते पण अचानक जाणं होतं, त्याच्या इच्छा अपूर्ण राहतात. ज्याच्या इच्छा अपूर्ण राहतात ना, त्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या व्यक्तीच्या जीवनाला शांती मिळावी, मृत्यूच्या पश्चात याकरिता त्या व्यक्तीला मुक्ती मिळावी, याकरता श्रीमद भागवत पुराण हे फार मोठा महान सद्ग्रंथ आहे. आपल्याला कल्पना असेल नसेल मला माहिती नाहीये, हा श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे ना, हा कथा श्रवण करत असताना आपली पितर सुद्धा वरती आनंदाने टाळ्या वाजवतात, उड्या मारतात. असाच एक जीव म्हणजे तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य मनुष्य देवाची तपश्चर्या करतो. काय करतो? बोला, काय करतो? तपश्चर्या, देवाचं नामचिंतन करतो. नामचिंतन करून करून भगवंताला प्रसन्न करून घेतो. देव प्रसन्न झाले, म्हणाले वरमृही काय हवंय? त्यावेळेस त्याने सांगितलं, हे देवा माझी एक इच्छा आहे. म्हणे काय इच्छा आहे? मला वैकुंठाचं दर्शन करायचंय. आता मला सांगा,
माणसं जिवंतपणे वैकुंठामध्ये जाऊ शकतात का भागवत दादा? नाही जाऊ शकत. कधी जातात? कधी जातात? मेल्यावर जातात, हो की नाही? तुम्ही बोलत नाहीत का? सायाळच्या महिला मंडळ बोलत नाहीत? बोलतात ना. मनुष्य मृत्यूच्या नंतर वैकुंठात जातो आणि वैकुंठात कोण जातो? बेवडा. कोण जातो? मांस मटण खाणारा, बायकोला घाण शिव्या देणारा, स्त्रीचा अपमान करणारा, परस्त्री गमन करणारा कुठे जातो? वैकुंठात जातो. बरोबर आहे का हो? महिला मंडळ बोला, तुम्ही बोलला नाहीत तर कथा 5 मिनिटामध्ये विश्राम. खरं तर यामध्ये माझं नुकसान नाहीये. कुठे गेले आमचे डुरे दादा? मला वाटतं कथा लवकर विश्राम करावी लागेल. सायाळगावच्या महिला बोलत नाहीत. माणूस वैकुंठामध्ये कधी जातो? जेव्हा तो काय करतो? सत्कर्म करतो. जेव्हा पुण्य करतो तेव्हा तो जीव वैकुंठामध्ये जातो. आणि जेव्हा दुष्कर्म करतो, थोडक्यात पाप करतो, तेव्हा तो जीव कुठे जातो? नरकामध्ये जातो. बरं, पाप अनेक प्रकारची आहे. तो कुठलं पाप करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे की तो कुठल्या नरकामध्ये जातो. गरुड पुराणामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. त्यातील कुठलं पाप केलं त्याच्यावरती ते नरक ठरतं त्याच्यासाठी. पण आपल्याला ते पुढे बघायचंय. या व्यक्तीने भगवंताची साधना करून भगवंतापाशी इच्छा व्यक्त केली की हे देवा, मला वैकुंठाचं दर्शन करायचे. भगवंता, तू बनवलेल्या सृष्टीमध्ये भुवर लोक आणि वैकुंठ इथे कोण राहतं? मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण राहतो. भुवर लोकामध्ये पितर राहतात आणि वैकुंठामध्ये देव राहतात. किंबहुना ज्या व्यक्तीने जीवनामध्ये पुण्य केलेलं आहे, सुखाचा उपभोग ज्याला घ्यायला मिळतो किंवा जी व्यक्ती घेते ती व्यक्ती कुठे जाते? मृत्यूच्या नंतर वैकुंठामध्ये जाते. या व्यक्तीने देवापाशी इच्छा व्यक्त केली. देव म्हणले तथास्तु. पण जात असताना तू शरीरासहित जाऊ शकणार नाही. तुला सूक्ष्म रूपाने या भुवर लोकाचं आणि वैकुंठाचं दर्शन करून देतो. देवाने दर्शन करून देण्याचं ठरवलं. सूक्ष्म रूप धारण केलं. बरं का महिला मंडळ? आता सूक्ष्म देह धारण केला आणि तो कुठे गेला? पहिला वैकुंठामध्ये गेला. वैकुंठामध्ये गेल्यानंतर कसं वातावरण आहे? आनंदाचं वातावरण आहे. त्या ठिकाणी स्वर्गातील अप्सरा नृत्य करतात आहे. काही गांधर्व देवता गाण करत आहेत, भजन वाजवत आहेत, भगवंताचं नामसंकीर्तन चालू आहे. नारायण महर्षी भगवंताचं नामचिंतन करतात. म्हणजे जिथे आनंदाचा उपभोग मिळतो ते ठिकाण म्हणजे वैकुंठ आहे. आणि त्या वैकुंठामध्ये अशा सुंदर अशा वातावरणामध्ये हा जीव तिथे जातो. सगळ्या आनंदामध्ये. आनंदामध्ये माणसं रडतात का हसतात? प्रसन्न राहतात. सर्व प्रसन्न आहेत. पण तिथे एक व्यक्ती दिसली जी रडत होती. वैकुंठ म्हणजे आनंदाचं स्थान, पण त्या ठिकाणी एक व्यक्ती रडत होती. आणि या रडणाऱ्या व्यक्तीकडे या जीवानी पाहिलं आणि विचारलं, का रडताय? त्यावेळेस तो म्हणाला, मी सायाळ गावामधला आहे. कुठला आहे? सायाळ गावामधला आहे. आणि माझ्या घरामध्ये अशी दुष्ट व्यक्ती जन्माला आलेली आहे की जी भागवत ग्रंथ गावामध्ये चालू आहे, सप्ताह चालू आहे, तिथं पावती फाडत नाही. सप्ताह करणाऱ्याला आधार द्यायचं सोडून द्या, त्या सप्ताहामध्ये ती व्यक्ती काडी करत आहे माझ्या घरातली. आणि ज्याच्यामुळे मी माझ्या पुण्याईच्या बळावर मी वैकुंठात आलोय. पण त्या व्यक्तीने, माझ्या घरातल्या जन्माला आलेल्या व्यक्तीने भगवंताच्या नामचिंतनाच्या सप्ताहामध्ये काय केलेली आहे? आडकाठी घातलेली आहे. आणि ज्याच्यामुळे मी काही काळानंतर या वैकुंठाला सोडून नरकामध्ये जाणार आहे. म्हणून मी रडत आहे. म्हणून सत्कर्मामध्ये कधीच आडवं यायचं नाही. आणि ती व्यक्ती रडत आहे हे पाहिलं, त्याला विचारलं आणि पुढे ते नरकामध्ये आले. आता नरकामध्ये आल्यानंतर पाहिलं
नरकामध्ये कुणी ओरडतंय, कुणी रडत आहे, कुणी विचार करत आहे, डोळ्यातून अश्रू जात आहेत, अश्रू वाहत आहेत आणि ते व्यक्ती म्हणतात की देवा का रे तेव्हा मला अक्कल दिली नाही, काय पाप केलं मी. अरे पाप साधं पाप केलेलं आहे का? मारीती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. कुठे कडकडत्या तेलामध्ये कढईमध्ये जीवाला टाकल्या जाते, त्या ठिकाणी त्याला तळल्या जात आहे, पण तो मरत नाही. ते हाल अपेष्टा त्याला सहन करावे लागत आहेत. काही काही ठिकाणी अनेक प्रकारचे त्याला जागा दिसल्या अशा की त्या ठिकाणी हा जो जीव आहे ना, मृत्यूच्या पश्चात त्या आत्म्याला अनेक यातनामधून जावं लागत आहे. ती सगळी रडतानाच दिसली, पण त्यामध्ये एक जीव असा दिसला की जो हसत होता. विचारलं तू का हसतोय बाबा? सगळी रडतायत, तुला वरून ही यमाचे किंकर आहेत ना, काठीने मारतायत, तुला चटके देत आहेत, अंगावरती केवढे वण उठले तुझ्या, पण तुझ्या तोंडावरती हसू आहे. का हसू आहे? त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं माहितीये? त्यांनी सांगितलं माझं गाव सायाळ आहे आणि माझ्या घरामध्ये अशी माणसं जन्माला आलेली आहेत की जी माणसं आता कथा श्रवण करण्यासाठी या भागवताच्या मंडपामध्ये येऊन बसलेली आहेत आणि ज्याच्यामुळे या नरकामधून माझी काही वेळामध्ये सुटका होणार आहे आणि म्हणून मी हसत आहे. दृष्टांत संपला. सिद्धांत काय आहे? जेव्हा आपण कथा श्रवण करतो ना, त्या कथा श्रवणामुळे आपल्या नरकात गेलेल्या ज्या पिढ्या आहेत, जे पितर आहेत, त्यांना सुद्धा हा श्रीमद भागवत महापुराण काय करतो? मुक्ती प्रदान करतो. म्हणून या ग्रंथाला मुक्तिशास्त्र सुद्धा म्हटलं जातं. असा महान सद्ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. अनेक जन्माच्या पुण्याईनी आम्हाला हा ग्रंथ श्रवण करायला मिळतो. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? 1200. किती आलेत सप्त्यामध्ये कथेला? किती आहेत? 300, 400, 200, 300 किती? 150? बर, 150, 200, 250, 300 हे धरू. पण 1200ला 1200 आलेत का? नाही आले. कारण मी मगाशी एक शायरी सांगितली, सपने तो हर कोई सजाता है लेकिन वे टूट भी जाते, लेकिन ऐसे कथा श्रवण में, ऐसे श्रीमद् भागवत महापुराण में वही आ पाता है जिन पर मेरा ये बाके बिहारी मेहरबान होत आहे. देवाची त्यांच्यावरती कृपा झालेली नाहीये म्हणून ते येऊ शकले नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की भगवंतानी माझ्यावरती भरभरून कृपा करावी, तर कथा श्रवणासाठी प्रत्येकाने उद्या येत असताना एकाने एकाला धरून आणायचं आहे. आणायचंय ना? आणि कथेला येत असताना माया माऊल्यांनो असं म्हणायचं नाही, ए यमुनाबाई चल उद्या कथेला. काय म्हणायचं नाहीये? कथेला नाही म्हणायचंय. पूर्ण नाव श्रीमद भागवत कथा श्रवणाला चल. एका गंगाबाईंनी विचारलं, अगं भागा बाई तू कुठं चालली? म्हणे बाई मी पोतीला चालले. कुठं चालली? पोतीले. ही पोथी नाहीये, हे कुठलं पुराण नाहीये, हे काय आहे? श्रीमद भागवत पुराण आहे. कुठली पोथी नाहीये, कुठली भाकड कथा नाहीये. अनेक दाखले आहेत आपल्या या भारत भूमीमध्ये की जिथे आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी अनेक लीला कार्य केले, ज्याचे आपल्याला दाखले मिळतात. ही अशी पवित्र भारत भूमी आहे जिथे अनेक संत ऋषींनी आपला अवतार घेतला. माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबाराय असतील, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, सखोबाई, भगवान पुंडलिक असतील, हे असे अनेक संत महात्मे आहेत या भूतलावरती प्रकट झालेले आहेत. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 जेते हरिचे
करत असताना, श्रवण करत असताना वक्ता तो श्रेष्ठ आहे जो मोठी कथा थोडक्यात सांगेल, जी सर्वांना पटेल, समजेल. पण आज महात्म्य आहे आणि नाईलाज असा आहे की आपण कथा फार उशिरा आरंभ केली, कारण लाईटचा प्रॉब्लेम झाला होता. संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. हे लाईटचं एक संकट होतं जे टळलेलं आहे. उद्यापासून लाईट जाणार, अजिबात जाणार नाही. कथेच्या प्रसंगामध्ये तर नाहीच नाही. उद्यापासून कथा वेळेमध्ये आरंभ होईल आणि वेळेमध्ये संपेल. पण आजचं जे महात्म्य आहे ते आपण अगदी म्हणजे जसं आपण एखादं गणित असतं, ते गणित सोडवत असताना आपण त्याचं सूत्र असतं, ते सूत्र कळलं की आम्हाला गणित सोडवता येतं. तसं श्रीमद भागवत कथा जी आहे त्याचं सूत्र म्हणजे श्रीमद भागवत महात्म्य आहे. आणि हे महात्म्य आहे ना, हे महात्म्य अगदी आपण सूत्रासारखं संक्षिप्त स्वरूपात आपण आज श्रवण करणार आहोत. बोलिये श्रीमद भागवत महापुराण की जय. माऊली, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विधाय हि तदोदयते विवेकः. अनंत जन्माच्या पुण्याईने भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ आम्हाला मिळत असतो. माऊली ज्ञानोबराय अभंगामध्ये सांगतात, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. जे भाग्यवान असतात ना त्यांनाच देव आवडतो, किंबहुना त्यांनाच कथा श्रवण करण्याची गोडी निर्माण होते. म्हणून बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. एक गोड भजन आहे. श्याम प्यारे से जिसका संबंध है, श्याम प्यारे से मेरे बाकी बिहारी से, श्याम प्यारे से जिसका संबंध है उसे हर घड़ी आनंद ही आनंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. आणि म्हणून म्हटलं, श्याम प्यारे से जिसका संबंध है उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. या ऋषी मुनींनी, साधू संतांनी भगवंताला प्राप्त कशाने केलं हो? भगवंताच्या भजनाने, भगवंताच्या नामस्मरणाने. असा जो भगवंत आहे तो सहज प्राप्त होत नाही, अनंत सायास करावे लागतात. पण या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसं दुःख आहे ना, या दुःखाची जाणीव संत महात्म्यांना आधीच होती. याकरिता नैमिषारण्य नावाचं एक अरण्य आहे, एक वन आहे. या वनामध्ये 88,000 संत मुनी, ऋषी मुनी एकत्र बसलेले आहेत. जसे आज आपण या सायाळ गावामध्ये सर्वजण कथा श्रवणाकरता बसलोय. का तुम्हाला घरी कामधंदे नाही आहेत का? नाही. घरात खूप कामधंदे आहेत, पण सगळं टाकून तुम्ही इथे आलात. वेडे आहात का? का आलात? कुठेतरी आपल्याला एक तळमळ आहे अंतकरणामध्ये, मलाही भगवंत मिळावा, भगवंताची भक्ती प्राप्त व्हावी, ही भावना अंतकरणापासून आहे.
म्हणून आपण कथा श्रवण करत आहोत. आपल्या मनामध्ये काहीतरी प्रश्न असतील ना, कदाचित आम्हाला या कथा श्रवणामधून आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, याकरिता हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. जशी तुमच्या अंतकरणामध्ये अनेक प्रश्न आहेत ना, तशी त्या संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत. आणि आपल्या अंतकरणामध्ये अनेक प्रश्न घेऊन त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये बसलेली सर्व साधू महंत आहेत. आणि त्या ठिकाणी एक आश्चर्य घडलं. काय आश्चर्य घडलं? एक छोटासा मुलगा, एक छोटासा बालक, ज्याचं वय अगदी किती वर्ष आहे? 16 वर्षाचा बालक आहे. आणि तिथे जे बसलेले ऋषी आहेत ना, ही किती वर्षाचे? 50, 60, 100, 200 नाही, हजारो वर्ष ज्यांचं वय आहे. इतकंच नाही, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा चंद्र सूर्य बदलताना पाहिलेले आहेत. ज्यांनी इंद्र चंद्र बदलताना पाहिलेले आहेत. मग विचार करा त्यांचं वय किती असेल. एवढे जे वयोवृद्ध आहेत, जे ज्ञानवृद्ध आहेत, जे धनवृद्ध आहेत, असे सर्वांनी बलवान असणारे, विचारांनी, ज्ञानानी, वयानी हे बलवान असणारी सर्व साधू महात्मे त्या ठिकाणी एकत्रित बसलेले आहेत. आणि सर्वांच्या अंतकरणात अनेक प्रश्न आहेत. आणि हे सर्व प्रश्न घेऊन बसले असतात. त्या ठिकाणी अचानक एका 16 वर्षाच्या बालकाचं आगमन होतं. आणि जसं 16 वर्षाचा बालक त्या ठिकाणी येत आहे, त्याला पाहिलं आणि सगळे ऋषी मुनी एकदम उठून उभे राहिले. त्यावेळेस ते बालक, ते अन्य कोणी नसून कोण आहेत माहितीये? सूतजी महाराज आहेत. आणि हे सूतजी महाराज काही सामान्य नाही आहेत. ते स्वतः शुभदेव स्वामी व्यास महर्षी यांचे शिष्य आहेत. आणि जेव्हा त्यांचं प्राकट्य होतं, जेव्हा ते तिथे येतात, ही सर्व मंडळी उभे राहिलेले पाहून सूतजींना कुठेतरी संकोच वाटला. अरे अरे अरे, तुम्ही काय करताय सर्वजण? का उठलात? अहो मी लहान आहे, हा मान हा सन्मान मला का देताय? त्यावेळेस ते ऋषी म्हणतात, हे ऋषीवर्य, हे मुनिवर्य, आपण वयाने लहान आहात, पण आपल्याकडे असणारं जे ज्ञान आहे ना, हे कोटी सूर्यांना मागे टाकेल एवढं ज्ञान आपल्यामध्ये आहे. आपण ज्ञानाने, बलाने, ह्या सर्वांनी समर्थ आहात. आणि आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की या कलियुगामध्ये असणाऱ्या जीवांच्या अंतकरणात ती प्रश्न जी पुढे निर्माण होणार आहेत, जे दुःख येणार आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या जीवाला या मिळावं, याकरिता आमच्या अंतकरणामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आपल्याकडून हवंय. काय प्रश्न आहेत आपले? त्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये जे जीव आहेत ना, ही भरकटणार आहेत अज्ञान रूपी अंधकारामध्ये. ज्या जीवाच्या अज्ञान रूपी अंधकारामध्ये भक्ती नष्ट झालेली आहे, असे अज्ञानी जीव भक्ती मार्गाला कसे लागतील आणि त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होईल, याकरिता आम्हाला सुलभ आणि सोपा मार्ग सांगावा. हा असा प्रश्न त्यांनी त्यांच्या समोर व्यक्त केला. सूतजी महाराज म्हणाले, मी खूप आनंद विभोर झालो, मला आनंद झाला. आपण फार सुंदर प्रश्न विचारलात. त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सूतजी महाराज म्हणतात, हे ऋषियों, हे मुनियों, आपने जो सवाल मुझे पूछा है ना, ये सवाल कलयुग में आने वाले हर एक जीव को कल्याण प्रदान करने वाला है. इसलिए मैं आनंद विभोर हो गया हूं, मैं गदगद हो गया. मैं आपके हर एक प्रश्न का उत्तर दूंगा. त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सूतजी महाराज म्हणतात, जसे आपण या ठिकाणी एकत्रित बसलोय आणि एकत्रित बसल्यानंतर आपल्या अंतकरणात जी प्रश्न निर्माण झालेत ना, तसाच एक दिवस या तिही त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा मुखी नाम, ज्यांच्या मुखामध्ये सदैव भगवंताचं नाम असतं, नारायण नारायण, भगवंताचं सदैव नामचिंतन करत असणारे नारद महर्षी एक दिवस जात असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं. काय दृश्य पाहिलं? एक स्त्री आहे, फार सुंदर आहे, दिसायला देखणी आहे. आणि त्या स्त्रीच्या मांडीवरती 2 वृद्ध म्हणजे 2 म्हातारी माणसं झोपलेली आहेत. तरुण स्त्री
आणि तिच्या मांडीवरती 2 पुत्र झोपलेले आहेत. ती पुत्र तिची स्वतःची आहे. ती म्हातारी माणसं आणि तरुण स्त्री. कदाचित हे दृश्य आपल्याला न पटण्यासारखं आहे, कारण एका तरुण स्त्रीला म्हातारी मुलं असू शकतात का? असू शकतात का? तर याचं उत्तर असं आहे, ती तरुण स्त्री अन्य कोणी नसून ती स्वतः भक्ती माता आहे. आणि ही भक्ती माता, तिची ती 2 मुलं आहेत. कोण आहेत? त्या मुलांचं नाव काय आहे? ज्ञान आणि वैराग्य. शुकदेव महाराज म्हणतात, त्यांची मी कथा तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी जो भगवंत या सृष्टीला चालवतो, या जगाची सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे, त्या भगवंताला मी वंदन करतो. आणि तो श्लोक म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथामधील महात्म्यातील पहिला श्लोक आहे, ज्याच्यामध्ये शुकदेव स्वामी त्या परमात्म्याला वंदन करता. मुलांना थोडं शांत करा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो आहे. आज मी कथा सांगत आहे, दिनांक 7 तारखेला या ठिकाणी मी असणार नाही. आत्ता आहे, मी सत्य आहे, पण 7 तारखेच्या नंतर या ठिकाणी असणार नाही. हे असत्य आहे का सत्य आहे? हे सत्य आहे. काही 50 वर्षापूर्वी मी या ठिकाणी या भूतलावरती नव्हते. अजून 20 वर्षांनी, 10 वर्षांनी, 5 वर्षांनी मी कदाचित असेल नसेल सांगता येत नाही. जगातलं या सृष्टीवरचं सर्वात मोठं सत्य काय आहे माहितीये? मृत्यू. सृष्टीमधील सर्वात मोठं सत्य काय आहे? ते म्हणजे मृत्यू आहे. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. असा जो परमात्मा आहे, जो सृष्टीला चालवतोय, तो सच्चित आणि आनंद. याच्यावर मी तुम्हाला सांगत होते, एखाद्याने फॉर्च्युनर गाडी शोरूम मधून काढली. शोरूम मध्ये पूजा करायला सर्वजण आले, पूजा करत आहेत. गाडी घेत असताना, ती गाडी शोरूमच्या बाहेर काढत असताना काय आनंद असतो आपल्याला? आहा हा हा, असं वाटतं जगातलं सगळंच काही त्याला मिळालं, एवढा आनंद त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे, असा आनंद त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. पण शोरूम मधून गाडी काढली आणि हायवेला लागत नाही तोच दुसऱ्या गाडीने जोरात टक्कर दिली, गाडीला स्क्रॅच आले. आता काय झालं? मन आनंदी झालं का दुःखी झालं? काय झालं? दुःखी झालं. दुःख वाटलं ना? का वाटलं? कारण ते नाशिवंत आहे, ते टिकणारं नाहीये. सुखाला विरजण म्हणजे दुःख आहे. या जगातली कुठलीच अशी गोष्ट नाही जी आम्हाला आनंद देईल. आणि या असं वाटतं ना भूतलावरती, ज्याच्यामुळे आम्हाला सुख होतंय, आनंद होत नसतो, सुख होत असतं. जिथे सुख झालं आणि तिथे लगेच दुःख होत जाय त्या गोष्टीमुळे मिळत असेल, तर तो आनंद नाहीये. आपण कुठलंही भजन म्हणा, किती वेळाही म्हणा, आपल्याला आनंदच मिळतो, आनंदच मिळतो. म्हणून आनंद कशामध्ये आहे? भजनामध्ये आहे, नामस्मरणामध्ये आहे. असा तो परमात्मा, त्याच्या चिंतनाने तिन्ही तापाचा काय होतो? नाश होतो. म्हणून तापत्रय विनाशाय. तुकोबराय म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी करिता या सेवा कुटुंबाची. संसाराची सेवा करत असताना मी तापलोय. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी. मग सुखी कोण? सुखी
राम के दास, भगवंताचे दासच या जगामध्ये, भगवंताचे भक्तच या जगामध्ये सुखी आहे. आपण सर्वजण दुःखी आहेत. पण जर आपल्याला वाटत असेल की संसारामध्ये सुख आहे, तर नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार. ह्या संसारामध्ये सुख नाहीये, सुखाचा भास आहे असा हा संसार. आणि या संसारातून तरुण जाण्याकरिता भगवंताचं नामचिंतन, भगवंताची भक्ती अत्यंत गरजेची आहे. आणि अशी ही भक्ती दुःखी होती. आणि या दुःखरूपी संसाराला दुःखातून मुक्त करण्यासाठी सूतजी महाराज श्रीमद भागवत ग्रंथ त्यांना ठिकाणी सांगत आहेत. सांगत असताना प्रथम श्लोकामध्ये जो तिन्ही तापांना नष्ट करणारा आहे, तो प्रत्येक परिस्थितीमध्ये सुखी राहणारा आहे, आनंदी राहणारा जो आनंद स्वरूप परमात्मा आहे, त्या अशा परमात्म्याला मी स्वतः नाही, आपण सर्वांनी मिळून वंदन करूया. म्हणून वयम नुमहा त्यांना वंदन केलं. दुसऱ्या श्लोकामध्ये शुकदेव स्वामीची वंदना केली. आणि अशा त्या शुकदेव महान ऋषींना वंदन करून पुढे प्रवेश करत असताना सांगतात की जी भक्ती माता आहे ती आक्रोश करत आहे, रडत आहे. तरुण मुलं तिची म्हातारी झाली म्हणून रडत असताना त्या ठिकाणी नारद महर्षींना तिने पाहिलं. नारद महर्षी भगवंताचं भजन करत जात असताना तिने आवाज दिला, भो भो साधो क्षणम तिष्ठ. हे साधू, हे मुनिवर्य, 1 मिनिट थांबा, क्षणभर थांबा, माझ्या या दुःखातून मला मुक्त करा, अशी याचना तिने केली. संत हृदय नवनीत समाना नारद महर्षी जवळ आल्याने विचारलं, काय झालंय, का रडताय तुम्ही? त्यावेळेस त्या भक्तिदेवीने सांगितलं की हे साधो, मी रडते, याला कारण काय आहे? आणि तुम्ही रडताय हरकत नाही, पण तुमच्या मांडीवरती जी म्हातारी जो 2 आहे ती कोण आहेत? म्हणे हे साधो, ही अन्य कोणी नसून माझी मुलं आहेत. आणि यांना वृद्धत्व प्राप्त झालंय. का प्राप्त झालं? म्हणे हे साधो, मी या भूतलावरती काही ठिकाणी वास करत असताना पाहिलं, लोक कशी वागतायत, होणारा अनाचार पाहिला. त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य यांना वृद्धत्व आलं, पण मी मात्र तरुण तशीच राहिले. का? तर मी वृंदावनामध्ये आली आहे. आणि या वृंदावनामध्ये म्हणजे कुठे कुठे गेली? महाराष्ट्रामध्ये गेली, द्रविड देशात गेली, कर्नाटकमध्ये गेली, गुर्जरे जीर्णताम गतहा, मी गुजरातमध्ये गेले, तिथे माझं स्वागत झालं. पण हे लोक गुजरातचे मात्र लक्ष्मीचे दास आहेत, पण वृंदावनमध्ये मात्र भक्तीचे दास आहेत. आणि मला इथे येऊन वृद्धत्व प्राप्त नाही झालं, पण माझी मुलं मात्र वृद्ध झाली. या दुःखातून मला तुम्ही निवृत्त करावं. साधू महात्म्यांना सांगितल्यानंतर नारद महर्षी म्हणतात की मी तुमच्या या दुःखातून तुमची निवृत्ती करतो. याचं साधन म्हणजे काय? नामचिंतन केलं, पण काहीच झालं नाही. गीतेचा पाठ केला, काहीच झालं नाही. पुराणांचा पाठ केला, काहीच झालं नाही. मग काय पर्याय? कशामुळे हे ज्ञान आणि वैराग्य तरुण होतील? त्यावेळेस त्यांनी त्याचा उपाय सूर्यदेवाला विचारला. सूर्यदेवाने त्यांना सांगितलं, काय करा? सत्कर्म करा. श्रीमद भागवत कथेचं काय करा? पुराणाच्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाची काय करा? कथा करा. आणि त्यावेळेस नारद महर्षी कथा सांगतात. आणि तदनंतर ती कथा श्रवण करून ती कथा कुठे केली आणि कोणी केली? सूतजी महाराज सांगतात की हे ऋषीवर्य, सूतजी महाराज समोर बसलेल्या सर्व मुनिवर्यांना, साधू संतांना सांगतात की हे ऋषीवर्य, या भक्तीची मुलं तरुण होण्याकरिता, तिच्या दुःखाची निवृत्ती होण्याकरिता नारद महर्षींनी काय केलं? कथा सांगितली. पण ही कथा सांगत असताना कुणाला सांगावी लागली? कुठे केली? कोणी केली? तर सूतजी महाराज म्हणतात की ही कथा सनत कुमारांनी केली. आणि नारद महर्षींनी बसून ती कथा 7 दिवस श्रवण केली. त्यावेळेस त्या सूतजी महाराजांना सर्व साधू म्हणतात की नारद महर्षींना शाप आहे. काय शाप आहे? की ते एका ठिकाणी बसू शकत नाही. ते सदैव नारायण नारायण करत गमन करत असतात, फिरत असतात. मग त्यांनी 7 दिवस कथा श्रवण कशी केली? आणि या सनत कुमारांनी कथा कशी सांगितली, कुठे सांगितली? त्यावेळेस ते म्हणतात आनंद तट आहे हरिद्वार या क्षेत्रामध्ये. आनंद तट गंगा मातेच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी व्यास मंच लावला. आणि त्या ठिकाणी या भक्ती मातेच्या मुलांना दुःखातून निवृत्त करण्याकरता, भक्ती मातेचं दुःख निवृत्त करण्याकरता त्या ठिकाणी कथा केली. आणि ती कथा श्रवण केली कुणाकरता? भक्ती ज्ञान वैराग्याकरिता. ती कथा संपन्न झाली.
पण काय प्रताप त्या श्रीमद भागवत ग्रंथाचा, की त्या ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथाची जशी कथा पूर्ण होते तसे ज्ञान आणि वैराग्य तरुण होतात आणि भक्ती माता आनंदाने नाचायला लागते. तो आनंद पाहण्याकरिता संपूर्ण देवता लोक आकाशातून त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करतात. आणि हनुमानजी महाराज पण म्हणतात की ज्या ठिकाणी कथा होती मी असतोच, पण देव सुद्धा सांगतात, नारद महर्षी सांगतात की देव कुठे असतो, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताचं प्राकट्य होतं आणि भगवंत अवतरीतून प्रत्येक जीवाला मुक्ती प्रदान करतात असं सांगितलं जातं. भागवत ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला मला मुक्ती मिळते यात शंका नाही. सुजी महाराज म्हणतात की ज्या व्यक्तीने आयुष्यभर पाप केले त्याला सुद्धा मुक्ती मिळून देतो. इतकंच नाही, ज्याने आयुष्यभर पाप करून पाप करत ज्याचा अंत झाला त्या व्यक्तीला मेल्यानंतर सुद्धा मुक्ती प्रदान करून देणारा हा ग्रंथ आहे. ऋषी म्हणतात, जे समोर बसलेले संत आहेत ना, ते म्हणतात जिवंतपणे कथा श्रवण करून मुक्ती मिळते, पण मेलेला मनुष्य कथा कशी श्रवण करेल हो? कारण की मनुष्य मेला की आम्ही काय करतो, त्याला स्मशानात नेऊन त्याला काय देतो, अग्नी देतो. मग त्याला देह राहतो का? नाही राहत. मग ज्याच्याकडे देहच नाही ती व्यक्ती कथा कशी श्रवण करेल आणि त्याला मुक्ती कशी मिळेल मेल्यानंतर? त्यावेळेस सुजी महाराज म्हणतात की हे ऋषी हो, तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी साहजिक आहे, स्वाभाविक आहे. मेल्यानंतर सुद्धा मुक्ती मनुष्याला मिळून देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. कुणाला दिली हो मुक्ती? त्यावेळेस ते सांगतात की आत्मदेव नावाचे एक ब्राह्मण आहेत आणि त्यांना एक पत्नी आहे, तिचं नाव आहे धुंदुली. आणि ती धुंदुली इतकी वाईट आहे ना, जी नवरा यायच्या आधी पंचपक्वान करून खाते आणि नवऱ्याला म्हणते, अहो मी तुमची दिवसभर वाट बघितली, तुम्ही जेवायच्या टायमात आलाच नाहीत आणि आता रात्रीचे 8 वाजलेत, मी तुमची वाट बघते आणि मी उपाशी आहे. काय सांगते? मी उपाशी आहे. दिवसभर खाऊन खाऊन पोट भरलेले, पण नवऱ्याला म्हणते मी तुमच्यासाठी उपाशी आहे. खोटं बोलते. अशी ती धुंदुली जिचं नवऱ्यावरती प्रेम नाहीये. खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये असंच दृश्य आम्हाला बघायला मिळतं, जिथे खोटं बोललं जातं, जिथे नवऱ्याचा सन्मान केला जात नाही, साधू संताचा अनादर होतो. आणि अशी ती व्यक्ती होती. पुण्यामधली एक घटना आहे. कुठली? आमच्या पुणे जिल्ह्यामधली. एका कॉलनीमध्ये एक भंगारवाला आला. भंगार म्हणजे काय असतं महिला मंडळ? जी आम्हाला गोष्ट लागत नाही ती आम्ही घरामध्ये साईडला काढून ठेवतो आणि भंगारवाला आला की आम्ही त्याला काय करतो, देऊन टाकतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे घेतो. तसाच एक भंगारवाला त्या कॉलनीमध्ये आला आणि तो ओरडायला लागला, भंगारवाला. भंगारवाला असा आवाज देतोय, भंगार. आता आवाज टाकला, त्यामध्ये काही महिलांनी भंगार आणून दिलं, त्याने पैसे दिले, पुढचं घर लागलं. जी बाई दारामध्ये कपडे धुत होती त्या बाईला बघितलं आणि म्हणतो, ओ ताई भंगार आहे का भंगार? त्यावेळेस ती बाई काय म्हणते माहितीये, ए बाबा तुझा आवाज कमी कर, तुझ्या भंगार भंगार शब्दाने माझं डोकं उठलंय आणि तुला भंगार पाहिजे ना, संध्याकाळी 8 वाजता ये, सकाळी 9 वाजता माझ्या घरातलं भंगार निघून कामाला गेले. कोणाला म्हणाली? कहा गए कही नाही और क्या लाया कछु नाही. कळालं नाही. नवऱ्याला म्हणाली भंगार, सकाळी गेले 9 वाजता कामाला, रात्री 8 वाजता घेऊन जा तुला. हा विचार तिचा नवऱ्याच्या विषयी होता. अशा स्त्रिया आम्हाला आज बघायला मिळतात ज्याच्या मनात नवऱ्याच्या विषयी आदरच नाहीये. एक दिवस एक नवरा दिवसभर काम करून त्याचा 6 वाजता टाइम होतो घरी जाण्याचा, पण त्याला ओव्हर टाइम मिळतो. 8 वाजले, दुपारी लंच करायला मिळाला. लंच म्हणजे काय? दुपारचं जेवण. आम्ही काय म्हणतो शेतकरी भाषेमध्ये? न्याहारी. न्याहारीच ना का दुपारचं जेवण? दुपारी म्हणतो ना का न्याहारी? सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण. त्याला दुपारचं जेवण मिळालं नाही, काम जास्त होतं. मला ऑफिसमध्ये जाऊन मी
ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करेन, त्याला नाश्ता करायला मिळाला नाही. म्हटलं जाऊ दे दुपारी जेवण करेन, पण दुपारीही जेवण मिळालं नाही. आणि संध्याकाळी 6ला सुट्टी होईल, म्हटलं पटकन काहीतरी हॉटेलमध्ये जाऊन खाईल गरम गरम, पण हॉटेलमध्ये काही जायला वेळ मिळाला नाही, कारण ओव्हरटाईम त्याला काम करावं लागलं, म्हणजे जास्तीचं काम करावं लागलं. 6च्या ऐवजी त्याची 8 वाजता सुट्टी झाली आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर बघतोय काय, बायको टीव्हीच्या समोर रिमोट घेऊन बसलेली. टीव्हीच्या समोर रिमोट घेऊन बसली. नवरा आला, टीव्हीच्या समोर बेभान झालेली ही स्त्री, जिला नवरा आला त्याचंही भान राहिलं नाही. आणि अशी जी स्त्री समोर नवऱ्याला बघते आणि बघितल्यानंतर, तुम्ही आलात, अहो जेवायला केलं नाही, थांबा 5 मिनिटात करते. तो म्हणला 5 मिनिटात काय होईल? म्हणली काय नाही, 5 मिनिटात सरबत होईल. तो म्हणला सरबत नकोय, थांब, मला जेवायचं नाही, मला खायचं नाही, प्यायचं नाही, मी जातो निघून. असा जेव्हा शब्द वापरला, ती म्हणते 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटं कशाला, मला तुझं सरबत नकोय. ती म्हणली 5 मिनिटात सरबत पण नाही होणार, पण तुमच्यासोबत रेडी होऊन मी येते, म्हणजे आपण दोघं हॉटेलमध्ये जेवू. असं ते कलियुगामधलं प्रेम आहे. आणि अशी ती धुंदुली होती. पण या धुंदुलीच्या पोटी एका संत महात्म्याच्या आशीर्वादाने एक संतती जन्माला येणार होती. आतमध्ये दुःखी झाले, वनात गेले. का गेले? माझ्याकडे सगळं काही आहे, पण मला पुत्र नाही आहे, मुलगा नाही आहे, म्हणून दुःख व्यक्त केलं. आणि रडता असताना संताचं त्या ठिकाणी आगमन झालं. नारद महर्षी जसे येतात तसे संकटामध्ये त्या ठिकाणी एक संत महात्मे आले. त्यांना विचारलं आणि त्यांनी त्याला एक आशीर्वाद दिला फळाच्या स्वरूपात, तुझ्या पत्नीला खाऊ घाल. पत्नीने ते फळ खाल्लं नाही, आणि न खाण्यामुळे तिने ते फळ एका तिच्या घरामध्ये असणाऱ्या गाईला दिलं, जिला संतती नव्हती. त्या गाईनी फळ खाल्लं आणि हिने मात्र बहिणीचं मूल विकत घेतलं. आपल्या घरात असणारी संपत्ती दिली आणि मूल घेतलं. आणि काही दिवसांनी त्या बहिणीचं बाळ जन्माला आलेलं घरी नवऱ्याला दाखवलं, हे माझं मूल आहे. परंतु संतांचा आशीर्वाद कधी वाया जात नाही. तर त्या गाईला खाऊ घातलेलं फळ, त्या गाईला एक बालक जन्माला आलं, ज्याचं संपूर्ण शरीर मनुष्याचं आहे आणि कान त्याचे गाईचे आहेत, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. बहिणीचं घेतलेलं मूल त्याचं धुंदुकारी नाव ठेवलं. पुढे हा धुंदुकारी एवढा दुष्ट आणि वाईट निघाला की ज्याच्यामुळे आतमध्ये वनामध्ये निघून जातात. आणि धुंदुली त्याची आई, तिने काय केली, विहिरीमध्ये आत्महत्या केली. कारण हा वाईट मार्गाला लागला. ह्यांनी 5 स्त्रिया, 5 वेश्यांचं त्यांनी घरामध्ये आणून भोग घेत राहिला, ज्याच्यामुळे त्याचं वाईट कर्म वाढलं. आणि एक दिवस या स्त्रियांनी विचार केला, आमच्या सुखासाठी हा राज्यामध्ये चोरी करतो, याला आपण काय करू, नष्ट करून टाकू. या स्त्रियांनी त्याचे हातपाय बांधले आणि याला मारून टाकलं. गळ्यामध्ये तोंड्यामध्ये कोळशे घातले जळते, आणि याचा त्या ठिकाणी अंत झाला. आणि नंतर हा भूत बनून फिरत होता प्रेत योनीमध्ये. आणि फिरत असताना त्या ठिकाणी एक दिवस गोकर्ण महात्मा म्हणजे त्यांचे बंधू वापस येतात. बघतात भूताचा आवाज येतो, मोठा आक्रोश करतात. त्यावेळेस ते कोण आहे, प्रगट होतात. बघतात तर काय, धुंदुकारी. त्या ठिकाणी धुंदुकारीजी म्हणतात, मी तुमचा भाऊ आहे, अजून कोणी नाही आहे, माझी मुक्ती करा. मी दुष्कर्म केले, पण या दुष्कर्मामधून केलेल्या पापामुळे मला मुक्ती मिळाली नाही आहे. आणि ही मुक्ती मिळण्याकरिता तुम्हाला एक काम करावं लागेल, काहीतरी कर्म करावं लागेल, काहीतरी सत्कर्म करावं लागेल. आणि ते सत्कर्म म्हणजे त्या ठिकाणी सूतजी महाराज सांगतात की गोकर्ण महाराजांनी सूर्य महाराजांना विचारलं, सूर्य भगवंताला विचारलं. सूर्य भगवंताने सांगितलं सत्कर्म करा. आणि ते सत्कर्म कुठलं, तर श्रीमद भागवत महापुराण त्या ठिकाणी सांगितलं. पण शरीर नाही आहे, एक बांबू आणून ठेवला. आता आत्मा म्हणजे हवा असते, बांबू ठेवला आणि त्या बांबूमध्ये ही हवा रूपी धुंदुकारीची जी आत्मा आहे प्रवेश करते. 7 गाठीचा तो बांबू. पहिल्या दिवसाची कथा संपन्न झाली, 1 गाठ फुटली. दुसऱ्या दिवशीची कथा संपन्न झाली, 2 गाठी फुटल्या. आणि असे करता करता 7 दिवसाचे पूर्ण कथा संपन्न होते. आणि 7ही गाठी तट 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 करून फुटतात. आणि त्यातून दिव्य स्वरूपामध्ये धुंदुकारी प्रगट होतो. आणि त्या ठिकाणी सर्वजण ज्यांनी त्या गावामधील कथा ऐकली, त्या ठिकाणी नेण्याकरिता त्यांना विमान येतं. धुंदुकारीला मुक्ती मिळते. तर कशामुळे, तर या श्रीमद भागवत महापुराणामुळे. आणि अशी ही श्रीमद भागवताची कथा फलदायी आहे. आणि हीच कथा सूतजी महाराज सर्व श्रोत्यांना सांगतात, सर्व ऋषींना सांगतात. आणि नारद महर्षी कुणाला सांगतात, भक्ती माता त्या ठिकाणी वर्णन करून सांगत आहेत. सनकादिक म्हणजे सनक सनंदन सनातन कुमार ही सर्वजण कथा सांगतात. आणि ही कथा भक्तिमाता ऐकते आणि सर्वजण आनंद विभोर होतात. आणि ही जेव्हा त्या ठिकाणी दिव्य निर्माण होतात, ही दिव्य देवता समोर प्रकट होतात आणि आनंद विभोर होऊन सर्व जातात. त्या ठिकाणी प्रल्हादजी, ध्रुवजी, सर्व ऋषी मुने त्या ठिकाणी प्रकट होऊन
आनंद विभरून नृत्य करतात आणि त्या ठिकाणी सर्वजण भजन करतात, भगवंताचं नामचिंतन करतात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. अशी ही फलदायी कथा श्रीमद भागवत महात्म्याची आहे, जी आपल्याला मुक्ती प्रदान करून देणारी आहे. महात्म्यामध्ये या कथा विशेष करून सांगितलेल्या आहेत. आज आपण या कथांचं श्रवण केलं. अगदी म्हणजे 100 किलोमीटरचा प्रवास ज्याला आम्हाला 2 तास लागतात, तो प्रवास अगदी 5 मिनिटामध्ये पूर्ण करावा असा तो प्रवास आज आपण या ठिकाणी केलेला आहे. पण उद्यापासून माझा प्रयत्न असेल की कथा सुंदर आपल्याला कथा आहे की कथा श्रवण करायला मिळतील. आज या ठिकाणी कथेला विश्राम देतोय आणि आता या ठिकाणी आरती होईल. आरतीकरिता सर्वांनी उभं राहायचं आहे.